आमच्यासारख्या सिटी लाईफमध्ये राहणाऱ्यांसाठी वीकेंडला कुठेतरी बाहेर जायचं होतं. ना कोणतं डेस्टिनेशन ठरलं होतं, ना कोणता प्लॅन. तरीही काही ठिकाणं आपल्याला सापडतात, जिथे आपल्याला उत्तरं मिळतात. आजचा प्रवास अशाच एका ठिकाणी, गगनगिरी महाराजांचा मठ, खोपोली इथे. खरोखरच एक विलक्षण अनुभव होता. यासाठी आमचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, आम्ही आत्ता पोचलेलो आहोत खोपोली इथे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. आम्ही याच प्रांगणामध्ये आहोत. आता आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये दर्शन घेऊ. हा आहे योगी गगनगिरी महाराजांचा मठ, जे नाथ संप्रदायातील एक महान संत होते, ज्यांनी आयुष्यभर साधना, योग आणि तपश्चर्या केली. या मठामध्ये तुम्हाला त्यांची समाधी आणि ध्यानासाठीची खास जागा पाहायला मिळते. मठाच्या मुख्य दरवाजातून आम्ही प्रवेश करत होतो. उजव्या बाजूला असलेल्या जागेमध्ये आपले चप्पल आणि शूज काढून आपण मुख्य मठामध्ये प्रवेश करतो. मुंबई पुणे हायवेवरून थोडंसं आत आलं की खोपोली जवळच हे सुंदर ठिकाण आहे. इथे तुम्ही ट्रेननीही येऊ शकता. खोपोली हे शेवटचं स्टेशन आहे. इथे प्रवेश करताच डाव्या हाताच्या काउंटरवर तुम्हाला महाप्रसादाचं कुपन मिळतं. महाप्रसादाची वेळ दररोज दुपारी 1 ते 2 असते. आता आपण मठाच्या मुख्य परिसरात पोचलेलो आहोत. इथून मुख्य सभागृहामध्ये प्रवेश केला जातो. हे आहे गगनगिरी महाराजांचं मुख्य सभागृह, जिथे महाराजांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. ह्या सभागृहात बसून तुम्ही ध्यानसाधना करू शकता. इथे बसलं की वेळ कसा जातो हे कळतच नाही. आजूबाजूला हिरवळ, थंड वारा आणि शांत वातावरण. इथल्या वाहत्या पाण्याचा आवाज जणू निसर्गाचीच एक सुंदर धून आहे. काही वेळ इथे शांत बसलं की मन अगदी हलकं वाटायला लागतं. मठालगतच खळखळत वाहणारी ही पाताळगंगा नदी मन अतिशय प्रसन्न करून टाकत होती. प्रांगणातून आपण आता मुख्य मठामध्ये प्रवेश करत आहोत. हे आहे गगनगिरी महाराजांचं मुख्य समाधीस्थळ. गगनगिरी महाराजांबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांच्याबद्दल हमखास सांगितलं जातं की ते पाण्यात उभं राहून ध्यानधारणा करत असत. ते तप करण्यात इतके एकाग्र व्हायचे की त्यांच्या पायाला माशांनी कुरतडले होते. 102 वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य जगल्यानंतर 4 फेब्रुवारी 2008 रोजी खोपोली इथे त्यांनी समाधी घेतली. तीच ही जागा. समाधी मठाच्या बाजूला असलेलं हे एक छोटंसं मंदिर. इथे शंकर, गणपती आणि देवीचं मंदिर होतं. आत्ता आपण मठाच्या या भागात आलोत जिथे अन्नछत्र चालतं. प्रत्येकाला 20 रुपयाचं कुपन घेऊन प्रसाद ग्रहण करता येतो. एंट्री गेटच्या लगतच असलेल्या काउंटरवरून आम्ही आधीच कुपन घेऊन ठेवलं होतं. हे प्रसादालय अतिशय स्वच्छ आणि नीटनेटकं होतं. बसायची व्यवस्थित सोय होती. आजच्या महाप्रसादाला होती खिचडी आणि गोडाचा शिरा. मठ परिसराच्या मागच्या बाजूस एक गुहा आहे, जिथे महाराज ध्यानासाठी बसत असत. आता आम्ही त्या पवित्र जागी जाणार होतो. मागील बाजूच्या पर्वतातील गुहांमध्ये जाण्यासाठीच्या मार्गात हे पूर्ण प्रांगण लागतं. ज्या प्रांगणामध्ये भक्त निवास आहे, इथे भक्तांसाठी राहण्यासाठी AC आणि नॉन AC रूमची सुविधा करण्यात आली आहे. घनदाट हिरवाईत असल्यामुळे इथे माकडांचा प्रादुर्भाव फार आहे. ह्या प्रांगणात मठातर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यात एक आयुर्वेदिक चिकित्सालय आणि गोशालाही आहे.
मठातून गुहेकडे जाण्यासाठी हा एक डांबरी रस्ता बनवण्यात आला आहे. इथे आपल्याला अर्धा डोंगर चढून जावं लागतं. त्यासाठी साधारणतः 30 मिनिटं लागतात. गुहेची वेळ आहे सकाळी 7 ते संध्याकाळी 5. त्याच्यानंतर इकडची गेट बंद केली जातात. हा अतिशय चढा रस्ता असल्यामुळे वयस्कर किंवा ज्यांना पायाचे त्रास आहेत त्यांनी न आलेलं उत्तम. गुहेकडे जाणं म्हणजे एक ट्रेकचाच अनुभव होता. इथे डांबरी रस्ता संपून पायऱ्या चालू झाल्या होत्या. साधारणतः 50 पायऱ्या आहेत गुहेपर्यंत जाण्यासाठी. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, इथे ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय करून ठेवण्यात आली आहे. इथे पायऱ्या संपून गुहेचं मुख्य प्रवेशद्वार लागलं. गगनगिरी महाराजांनी अशाच गुहांमध्ये ध्यान आणि तपश्चर्या केली, पूर्ण एकांतात स्वतःशी संवाद साधत. इथे शब्दांची गरज नाही, कारण शांतताच सगळं सांगते. आपण बाहेर खूप बोलतो, पण इथे येऊन मन स्वतःशी बोलायला लागतं. आम्हीही इथे बसून ध्यान आणि जप केला. खरंच एक विलक्षण अनुभूती होती. कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा या गुहेमध्ये थंड वातावरण होतं. थकलेल्या शरीराला आणि ध्यानामुळे मनाला शांतता मिळाली. या गुहेतून अंतर्मुख होऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. खाली उतरताच पायथ्याशी हे एक शंकर पार्वतीचं मंदिर होतं. ही एक स्वयंभू शिवलिंगाची शिळा होती आणि त्याच्या सभोवती 8 शिवलिंग स्थापित करण्यात आले होते. या संपूर्ण परिसरामध्ये विविध प्रकारची झाडे आणि वनस्पती होत्या. सध्या उन्हाळा असल्यामुळे हिरवळ फार नव्हती, पण पावसाळ्यामध्ये हिरवळ वाढून या जागेचं सौंदर्य द्विगुणित होईल यात शंका नाही. जर तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर इथे एकदा नक्की या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.